मी API नितीन नारायण पाटील, प्रभारी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिनांक 20/4/2026 रोजी फिर्यादी यांनी फिर्याद दिली की मुलगा आरोपी रवींद्र ओंकार राठोड यांनी तो हा तिचा भावाचा मित्र होता. फिर्यादीच्या भावाचा मित्र होता आणि मित्र म्हणून तो घरी यायचा. तसं ते तिचा नात्याने चुलत काका पण लागतो, एकाच गावात राहणारे आहेत. त्याने त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन सदर मुलीला पहिला फोटो काढून घेतले आणि ते फोटो व्हायरल करायचा धाक दाखवून त्याने तिच्याशी 2 वर्षापूर्वी शारीरिक संबंध केले. त्यानंतर तिला वेळोवेळी धाक दाखवून तिचे व्हिडिओ काढून घेतले, अश्लील व्हिडिओ काढून घेतले आणि ते व्हायरल करण्याचे धाक दाखवून त्याने तिच्याशी परत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध केलेले होते. आणि मागच्या वर्षी त्या मुलीचं लग्न ठरत होतं. त्याने ते लग्न होऊ नये म्हणून तिला परत धमकी दिली की मी तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी देऊन त्याने परत तिच्याशी शारीरिक संबंध केला आणि ते लग्न त्याने त्यावेळेस मोडलेलं होतं. पण त्यावेळेस त्याने फिर्यादी पार्टीने यांनी काही तक्रार त्यावेळेस केली, त्यांनी त्याच्या एका गावातला आणि असल्यामुळे त्यांनी ते मिटून घेतलेलं होतं. त्यानंतर परत 20 तारखेला फिर्यादी पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितलं की परत त्यांचं दुसरं लग्न जमणार होतं, पण या आरोपीने परत ते फोटो आणि व्हिडिओ ज्याच्याशी लग्न जमणार होतं त्यांना ते व्हायरल केले आणि फोटो त्यांना व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे ते लग्न मोडलं म्हणून ते तक्रार द्यायला आली. आणि तिने तक्रार दिली की संबंधित आरोपी हा तिच्या भावाचा मित्र आणि गावातला होता, घरी येणे जाणं होतं. त्याच्यातून ओळखीने त्याने तिच्यावर दबाव टाकून, अल्पवयीन असताना तिच्यावर दबाव टाकून फोटो काढून घेतले आणि ते फोटो व्हायरल करण्याचा धाक दाखवून ते शारीरिक संबंध ठेवले. आणि आता लग्न मोडण्याच्या वेळेस तिने ते त्याने फोटो व्हायरल केल्यामुळे सदर तक्रारीवरून आरोपी याच्या विरुद्ध BNS कलम 64 2R 64 2M 351 356 तसेच बाल लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम याच्या कलम 4, 8, 12 आणि 14 प्रमाणे तसेच IT ऍक्ट 67A 67B व 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक अमित मनेळ, चाळीसगाव शहर हे करीत आहेत. सदर आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी आता जेलमध्ये आहे. अधिक तपास सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.